नमस्कार, सोनाधिकार टीवी न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपके साथ कंचन मिश्रा। चलिए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की तरफ। वसई तहसील प्रशासन पर अंडा तिगोट का गंभीर आरोप। महाराष्ट्र के जिला पालघर वसई सामाजिक कार्यकर्ता अर्णा तिगोट ने वसई तहसील प्रशासन पर जन समस्याओं की अनदेखी करने का गंभीर आरोप लगाया है। उन्होंने कहा कि आम जनता अपनी समस्याओं को लेकर तहसील कार्यालय और संबंधित विभागों के चक्कर काटने को मजबूर है, लेकिन अधिकारियोों द्वारा समय पर निस्तारण नहीं किया जा रहा है। अर्णा तिगोट ने विशेष रूप से महसूल विभाग और अन्ना पुरखा विभाग की कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए कहा कि दोनों विभागों में भारी लापरवाही देखने को मिल रही है। लोगों को जरूरी दस्तावेज, राशन संबंधी समस्याओं और अन्य प्रशासनिक कार्यों के लिए परेशान होना पड़ रहा है। उन्होंने आरोप लगाया कि विभागीय कर्मचारियों की उदासीनता के कारण गरीब और जरूरतमंद जनता सबसे ज्यादा प्रभावित हो रही है। कई शिकायतों के बावजूद समस्याओं का समाधान नहीं हो पा रहा है, जिससे नागरिकों में भारी नाराजगी व्याप्त है। अर्णा तिगोट ने प्रशासन से मांग की है कि जनता की समस्याओं का तत्काल समाधान किया जाए और लापरवाही बरतने वाले अधिकारियों व कर्मचारियों पर सख्त कार्रवाई की जाए। पालघर से मसूद हक्कानी की रिपोर्ट। और आज बात करेंगे प्रजा स्वराज पक्ष के संस्थापक और राष्ट्रीय अध्यक्ष अन्ना साहब तिगोट से। इनसे जानने की ये कोशिश करेंगे महसूल विभाग और अन्न पुरवठा में जो ये सारी शिकायतें आ रही है, चूँकि ये दिन प्रतिदिन जन समस्याओं को लेकर कभी इनको तहसील में देखा जाता है, कभी सरकारी दफ्तरों में, तो इन जन समस्याओं का समाधान आसानी से होता है या इनको कितने परिस्थितियों से गुजरना पड़ता है। धन्यवाद। अन्ना साहब, जैसा कि आप दिन ब दिन जनता की समस्या को लेकर कभी तहसील में, कभी कलेक्टर ऑफिस या कभी जो है अन्य सरकारी दफ्तरों में आप जाते हैं, तो आपको क्या लग रहा है जिस तरह महसूल है और पुराठा में आज लोगों की समस्या है, तो क्या उस समस्या का समाधान आसानी से हो जाता है? जय भीम, जय आदिवासी। बघा, आज विषय असा एवढा गंभीर झालेला आहे की पुरवठा प्रशासनाचा जो भ्रष्टाचार आहे आणि महसूल प्रशासनामध्ये जो भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात बोकाळलेला आहे, ते याच्यामध्ये ज्या प्रशासनाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्याकडे दिलेली आहे, तो अधिकारी हा निपक्ष असला पाहिजे, तरच ह्या सगळ्या समस्या सुटू शकतील। जसं पुरवठ्याचा सुद्धा त्याचा जो पुरवठा अधिकारी आहे तो सुद्धा निपक्ष असेल तरच ह्या विषयावर आपण काहीतरी मार्ग काढू शकतो। परंतु गेल्या काही वर्षापासून ह्या विषयामध्ये जेव्हा आम्ही पाहतो तर तुम्हाला एक साधारण उदाहरण देतो। एक पेल्हारमध्ये महसूलचा विषय घेता म्हणून तुम्हाला पेल्हारमध्ये एक आदिवासी समाजाची जागा आहे, त्याला गव्हर्नमेंटने ती जागा कसण्यासाठी दिलेली आहे। त्याच्यावर तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करेल ह्यासाठी ती जागा त्याला दिलेली आहे। परंतु मान्य आदिवासी जे आयोग आहे, अनुसूचित जाती जमाती आयोग जो आहे दिल्लीचा आहे, त्या दिल्लीच्या आयोगाने त्या आदिवासी समाजाची समस्या सोडवण्यासाठी पत्र दिलेलं आहे की त्याला त्याची जागा मोकळी करून द्या की त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह होईल। परंतु तालुका प्रशासन, महसूल तालुका प्रशासन जे आहे, त्याच्यानंतर महापालिकेचं आयुक्त प्रशासन जे आहे, हे जे आहे या विषयाकडे डोळेझाक करते आणि त्या माणसाला आज साधारणतः 7 ते 8 वर्ष झालेली आहे की अजून त्याला न्याय मिळाला नाही। विशेष करून आपल्या जिल्ह्याचा, पालघर जिल्ह्याचा जर विषय आपण घेतला तर पालघर जिल्ह्यामध्ये 100% आदिवासी समाज असल्यामुळे हा जिल्हा आपला आदिवासी डिक्लेअर झालेला आहे। हे असं असताना सुद्धा आपल्या त्या लोकांना न्याय मिळत नाही आहे। तुम्ही महसूलची जबाबदारी घेतली तर महसूलमध्ये आदिवासी समाजाच्या जागा लाटल्या जात आहेत। त्याच्यात काही लोक जे आहेत की जसे की मोठमोठे बिल्डर्स आहेत, ते मधले जे दलाल्स आहेत, ते दलाल्स त्या लोकांना कमी पैसे देऊन त्यांना मोहित करून, त्यांना भ्रमित करून त्यांच्याकडून ती जागा घेतली जाते। त्यांना काही प्रमाणात पैसे दिले जातात, नंतर त्यांना पैसेच दिले जात नाही। नंतर मग गुपचूप ते ही प्रक्रिया पूर्ण करून ती जागा त्यांच्या नावावर करून जाते, तोपर्यंत आदिवासीला कळतच नाही। तर असे सगळे खूप मोठे विषय, आज गौणखनिजाचा विषय घेतला तर गौणखनिजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चोरून जंगलांची खूप मोठ्या प्रमाणात वाताहत होत चालली आहे। जंगलात तोडली जात आहेत, त्याच्यातला मुरूम उचलून तो चोरी केला जातो आहे। तर त्या रॉयल्टीसारखा संदर्भ आहे, त्याच्यातसुद्धा प्रशासन ढीम आहे। त्यात दुसरी गोष्ट झाली त्याच्यामध्ये, आज तुम्ही पुरवठ्याचा विषय जर घेतला तर पुरवठ्यामध्ये असं झालेलं आहे की
अन्न सुरक्षा योजना जी आहे या अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरीबातल्या गरीब कुटुंबाला राशन त्याला मिळालं पाहिजे, त्याच्यावर त्याचं उदरनिर्वाह व्हावं यासाठी ही केंद्राची योजना आहे. परंतु होतंय काय की अंत्योदय योजनेमध्ये 35 किलो धान्य मिळायला पाहिजे, परंतु त्या आदिवासी समाज किंवा इतर जो त्याचा लाभार्थी आहे त्याला ते 35 किलो धान्य न मिळतं त्याला 25 किंवा 20 किलो धान्य दिलं जातं, त्याची ती बोलवण केली जाते. तसंच PHS हा जो घटक आहे त्याला प्रत्येक व्यक्तीला 2 आणि 3 किलो अशा प्रकारचं एका व्यक्तीला 5 किलो धान्य दिलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी असताना कुटुंबामध्ये जर खूप जास्त प्रमाणात लोक असतील तर त्यांना 20-25 किलो धान्य देऊन त्यांचं हे केलं जातं. परंतु वास्तविक जे ऑनलाईन पद्धतीमध्ये जे लाभार्थ्याला द्यायला पाहिजे त्या वस्तू त्यांच्याकडे पोचतच नाही. तर ही फार मोठा जो म्हणजे शोकांतिका आहे या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये की प्रशासनातला जो प्रमुख व्यक्ती आहे हा त्याच्याकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने ते लक्ष देत नाहीत. त्याच्यामुळे या लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतो है. इन सारी समस्याओं को लेकर के कभी अधिकारियों को आपने पत्र व्यवहार से अवगत कराया है क्या? मैं पिछले 2 सालों से इसके ऊपर हमने एप्लीकेशन किए हैं आणि त्या पद्धतीने आम्ही अर्ज वगैरे दिलेत. मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, उपविभागाधिकाऱ्यांना दिले आहेत, तहसीलदारांना दिलेले आहेत. परंतु तहसीलदार त्याच्यावर ज्या पद्धतीने ठोस भूमिका घेऊन त्या पत्राचं उत्तर मिळालं पाहिजे त्या पत्राची उत्तरंसुद्धा आम्हाला मिळत नाही. की एवढ्या पद्धतीने गेंडाच्या कातडीसारखे हे प्रशासन झालं आहे. याला कारण हेच आहे की याच्यामध्ये जे लोकप्रतिनिधी आज जे निवडून दिलेलं आहे त्यांचा वचक ह्या प्रशासनावर राहिलेला नाही. हे जो वचक असला पाहिजे होता की पूर्वीचे जे लोकप्रतिनिधी होते ते त्यांचं इथे प्रशासनावर वचक असायचा. त्याच्यामुळे तहसीलदार काही लोकांच्या अडचणी असेल तर तहसीलदारांना बोलल्यानंतर ते पटापट प्रश्न मार्गी लागायचे. तसं इथे होताना दिसत नाही. हेच जे आज निवडून आलेले जे भारतीय जनता पार्टीचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे आज तुम्हाला जास्त लांब जाऊ नका, तुम्हाला आज 2-3 दिवसा अगोदर घडलेला एक प्रकार सांगतो की महसूल प्रशासनाचा आणि इतर खात्यांचा एक JR शासनाने काढलेला आहे की 2011पर्यंतच्या सगळ्याच घरांना निमंत्रण करायचं आहे. त्याच्यामध्ये समजा त्याच्यात काही प्रमाणात जास्त जागा असेल तर ती जागा जी आहे ती त्याच्या शासनाच्या दरानुसार ती जागेची किंमत लावायची आणि त्याच्याकडून घ्यायची ती, आणि 1 गुंठ्याच्या आत जर ती जागा असेल तर ती विनामूल्य द्यायची. अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी पात्र अपात्र ह्या पद्धतीची योजना त्यांनी सुरू केलेली आहे की त्याच्यामध्ये तो किती वर्षापासून तो व्यक्ती त्या ठिकाणी राहतोय आणि त्याच्यासाठी त्याला 2011पर्यंतचं डॉक्युमेंट सादर करण्याचे शासनाचे आदेश आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा की तिथे अर्नाळ्यामध्ये जे आता अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने ते तोडण्याचं काम महसूल प्रशासनाने केलेलं आहे ते निंदनीय आहे. मी मान्य तहसीलदारांचा निषेध व्यक्त करतो त्याच्यासाठी. और भी जगह अवैध निर्माण हो रहा है बिल्डरों द्वारा, आदिवासियों की ज़मीन को लेकर के कहीं गाला बना करके बेचा जा रहा है. तो इन सब सारी चीज़ों को लेकर के क्या अगर इन शिकायतों का निस्तारण नहीं होता तो आपका पक्ष क्या करेगा? देखो, हमने तो अभी सोचा है, हमने पार्टी का अभी हमारा 31 मई को पार्टी का एक प्रोग्राम होएगा. वो प्रोग्राम में हम सब हमारी पार्टी के जो आला अधिकारी जो है, हमारे पदाधिकारी है, हमारे कार्यकर्ता है, इन सब से मिलकर हमने 2 तारीख निश्चित की हुई है. एक है 17 सितंबर, वहाँ मराठवाड़ा मुक्ति दिवस है, तो उस समय में हम वहाँ से पैदल लॉन्ग मार्च निकालेंगे. माननीय जिलाधिकारी औरंगाबाद और कोकण विभागीय आयुक्त औरंगाबाद. और दूसरा यहाँ हमने सोचा है कि यहाँ हम माननीय जिलाधिकारी यहाँ भी हम लॉन्ग मार्च निकालेंगे वसई से जिलाधिकारी, और वहाँ हम ये जो बातें यहाँ जो समस्या सामने आ रही है तो उसके लेके हम उसको लेकर हम जिलाधिकारी औरंगाबाद और जिलाधिकारी पालघर इनसे बात करेंगे. और उससे पहला हम बात करेंगे, अगर वो उसमें नहीं होता है तो फिर हम लॉन्ग मार्च का सोचेंगे. माननीय तहसीलदारांचा आम्ही निषेध करतोय त्या अर्नाळ्याच्या ज्या आदिवासी समाजाच्या जे घरं तोडण्यात आलेले आहे त्या व्यक्तीसाठी ते जो काळं काम त्यांनी तिथे केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो की शासनाच्या ज्या
कंडिशन्स आहेत की पात्र अपात्र केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं घर तोडू नये किंवा त्याच्यावर कारवाई करू नये. तर ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तहसीलदारांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींच्या पेशरवर ती कारवाई केलेली आहे का? त्यांनी त्याच्यावर लोकप्रतिनिधींना त्या पद्धतीने शासनाचं जे धोरण आहे, शासनाने 2011ला जो GR काढलेला आहे त्या GRचा विचार करून, त्या शासनाचा निर्णयाचा विचार करून त्यांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे का? असे आमचे त्यांच्यावर तहसीलदारांना प्रश्न आहे की त्यांनी कशा आधारावरती कारवाई केलेली आहे. त्या आदिवासी समाजातल्या माय माऊली आणि त्या अपंग व्यक्तींनासुद्धा, दिव्यांग व्यक्ती ज्या आहेत त्यांनासुद्धा त्यांनी घरापासून वंचित ठेवलेलं आहे. तर आमचं जे शासन आहे, केंद्राचं शासन आहे आणि राज्य शासन आहे, हे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला घर, प्रत्येक व्यक्तीला शौचालय, प्रत्येकाला अन्नधान्य, या सगळ्या गोष्टी त्याला मिळवून दिल्या पाहिजेत, त्याला मिळाल्या पाहिजेत. यासाठी काम केलं, यासाठी कटिबद्ध आहेत असं ते मोदी सरकार म्हणतं आहे आणि आमचं फडणवीस सरकारसुद्धा म्हणतं आहे. परंतु तशा पद्धतीने काम होतं आहे का? हा प्रश्न आहे आमचा प्रशासनाला की तुम्ही एखाद्या लोकप्रतिनिधीच्या पेशरला जर तुम्ही हे धरून जर अन्यायकारक भूमिका घेऊन गोरगरीब लोकांना जर घरापासून, त्यांच्या राहत्या घरापासून जर वंचित करत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी शासनाच्या धोरण, शासनाचा निर्णय ह्याचं पूर्ण पालन करायला पाहिजे. हा आमचं त्याच्यामध्ये तुम्हाला सूचना आहे. जर त्या पद्धतीने जर आपण त्या चुका जर सुधारवल्या नाही तर आम्ही पुढचं आमचं आंदोलनाचं पवित्र एकदम